भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभेर. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. अवेटगे माई विटेना, जवळी आहे परी भेटेना. भगवान विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. जवळपास अभंगाला 4 चरण आहेत, पण सिद्धांताच्या चरणामध्ये शब्द कमी आहेत, त्यामुळे 3.5 चरणाचा अभंग म्हटलं तरी हरकत नाही. तर का असं असावं मला याचं नेमकं कारण सांगता येत नाही. पण तेजस महाराज ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा जर विचार केला तर ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना 3.5 पदामध्येच, 3.5 कडव्यामध्येच, 3.5 चरणामध्येच पूर्ण ज्ञानेश्वरीचं लिखाण आहे. कदाचित ज्ञानोबारायांना याही अभंगाच्या वेळेला तोच भाव स्फुरला असावा, म्हणून या अभंगामध्ये 3.5 चरण पाहायला मिळतात. कारण एका चरणामध्ये शब्दांची कमतरता यमक जुळवत असताना आणि गात असताना सुद्धा अडचण वाटते, हे की नाही. विठाला 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 विठाला. भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांच्या अभंगावरती आपल्याला यथामती यथा अवकाश फावलेल्या वेळामध्ये भगवंताचं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या चिंतनाची आजची धुरा ही माझ्यासारख्या पामराकडे आपण सोपवलेली आहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आपण प्रार्थना करू. असो नसो भाव आलो तुझी ठाया, कृपा दृष्टी पाहे माझकडे पंढरी राया. परमात्म्याला प्रार्थना करू आणि ही सेवा आपण पूर्ततेकडे वळवू. वास्तविक आपला सप्ताह आणि सप्ताहाचं नियोजन पाहितल्याच्या नंतर पत्रिकेवरती जसा 13 दिवसाचा सप्ताह मोठा पाहायला मिळतो, कारण पत्रिकेवरूनच कार्यक्रमाचं स्वरूपही लक्षात यायला लागतं, ठीक आहे. आणि या प्रांगणामध्ये आल्याच्या नंतर अत्यंत ज्वाज्वल्य पावित्र्य आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर एक वेगळा भावस्फुरण पावतो. असं हे पवित्र स्थान या ठिकाणचं भगवान सर्वेश्वरांच्या सान्निध्यातलं हे स्थान आहे. आणि साक्षात भगवान विश्वनाथ या ठिकाणी विराजमान आहेत. आणि आज सेवेसाठी सुद्धा बहुतेक विठाला 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 आनंद वाटतो. कारण ज्या बॉम्बेकडे मला जो भाव कथन करायचा आहे तो लक्षात घ्या. ज्या बॉम्बेकडे आपण सिनेमा सृष्टीच्या दृष्टीनं पाहतो, पण वास्तविक त्याच मुंबईमध्ये हा परमार्थ आपल्याला पाहायला मिळतो. एक विशेष आनंदाची बाब आहे. विठाला 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 विठाला. तुपारे मामा, मला एक विशेषता वर्णन करायची आहे. जो परमार्थ खेड्यामध्ये होत नाही, जो परमार्थ नगरामध्ये होत नाही, ऐका, गावाची पातळी, खेड्याची पातळी, नगराची पातळी वेगळी आहे. गाव कशाला म्हणावं, नगर कशाला म्हणावं याची एक विशेषता आहे. गाव त्याला म्हणा
ज्या गावामध्ये 10-5 वेगळ्या वेगळ्या गल्ल्या आहेत त्याला गाव म्हणा, आणि नगर त्याला म्हणा. ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे त्याला नगर म्हणा, आणि महानगर त्याला म्हणा ज्या ठिकाणी अनेक बाजारपेठ आहेत. विठाला 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 विठाला. ज्या खेड्यामध्ये नगरामध्ये जो परमार्थ पाहायला मिळत नाही तर तो परमार्थ या मुंबईमध्ये पाहायला मिळतो. मोठ्या वक्त्याच्या मुखातलं वाक्य आहे, असा एकही दिवस जात नसेल की या मुंबईमध्ये टाळ आणि मृदंग वाजला नसेल. आणि त्याच एका मुंबईतल्या प्रांतामध्ये म्हणजेच कुर्ला या प्रांतामध्ये आपल्या सर्वेश्वर मंदिराच्या प्रांगणातील जेवढीही काही मंडळी असतील या सर्वांनी अत्यंत सुंदर, देखनीय आणि नजर लागेल असा सुंदरसा नामसप्ताहाचं आयोजन हे एका दिवसापासून नाही, एका वर्षापासून नाही, तर जवळपास 66 वर्षापासून अव्याहत हा नामसप्ताह चालतो. विशेष आनंदाची बाब. विठाला 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 विठाला. 3 तप पूर्ण होऊन 4थ्याकडे वाटचाल होते असा हा नामसप्ताह आहे. आणि या नामसप्ताहातील 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. आणि या सेवेला साथ करण्यासाठी अत्यंत गोड तरुण तडफदार वादक उपस्थित आहेत. विठाला विठाला. भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात ती दृष्टांताने, सुरुवात करतात ती दृष्टांताने. परिमळाचे धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. ज्ञानोबराय वर्णन करतात परिमळ म्हणजे सुगंध, आणि या सुगंधाची आवड धाव भ्रमर नाम भुंग्याला ज्या पद्धतीत आहे तर त्या पद्धतीची गोडी, त्या पद्धतीची आवड देवा मला तुझी लागावी, अशी एक प्रार्थना जगद्गुरु भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबराय करतात. सिद्धांत वर्णन करत असताना सांगतात, अवेट गे माय विठेना जवळेच आहे परे भेटेना. तो परमात्मा कसा आहे त्याचं स्वरूप वर्णन केलं. तो अवीट आहे. परमात्मा अवीट स्वरूपाचा आहे आणि जवळ आहे, पण जवळ असूनही तो भेटत नाही. महाराज म्हटले त्यासाठी देवा मला तुझी गोडी तशी लागावी. कशी लागावी? तृषा लागल्या जीवनात ओढी. तहानलेल्या व्यक्तीला पाण्याशिवाय त्याच्या दृष्टीला काही दिसत नाही. बस मला आता फक्त पाणी हवंय, त्याच्याशिवाय अन्य काही नको. आणि एवढी अनन्य प्रीती, अनन्य भक्ती देवा मला तुझी लागावी. तृषा लागल्या जीवनात ओढी, तैशी तुझी गोडी लागूया जीवा. देवा त्या पद्धतीची गोडी, त्या पद्धतीची आवड माझ्या ठिकाणी निर्माण व्हावी. आणि ज्ञानोबराय शेवटच्या चरणात वर्णन करतात, बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी, गोडी येशी गोडी मिळून गेली. ज्ञानोबराय सांगतात ज्या वेळेला मला परमात्म्याच्या विषयी एवढी आवड निर्माण व्हायला लागेल त्यावेळेला माझ्या परमार्थाची, माझ्या भगवंताची जी भक्ती माझ्या अंतःकरणात उदयाला आली, ती आवड निर्माण झाली की त्यावेळेला ती आवड आणि गोड स्वरूप असणारा परमात्मा हे दोन एकत्रित आल्याच्या नंतर त्याला दुग्ध शर्करा योग म्हटलं तरी हरकत नाही. या दोनही गोडी एकत्रित आल्या की ती गोडी एकरूप व्हायला लागेल असा भाव प्रतिपादन करणारा अभंग आपल्यासमोर सरळ अर्थामध्ये व्यक्त केला. अभंगाचं विस्तृत चिंतन मांडण्याचा प्रयत्न. विठाला 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 विठाला. या अभंगाच्या माध्यमातून
भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय हा अभंग गात असताना परार्थी भावनेनं गायलेला अभंग आहे. ज्ञानोबारायांची काही अभंग जर आपण पाहायला गेले तर ती स्वार्थी पद्धतीची पाहायला मिळतात आणि काही अभंग परार्थी पद्धतीचे. स्वार्थी म्हणजे स्वतःचा स्वार्थ त्यात भरलेला आहे या भावनेचा नाही, तर स्वार्थी शब्दाचा अर्थ स्वतःची भावना त्या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केलेली अशी काही अभंग पाहायला मिळतात. आणि काही अभंग परार्थी म्हणजे दुसऱ्याला त्याचा फायदा व्हावा या पद्धतीचे नाही, तर परार्थी या शब्दाचा अर्थ असा आहे की दुसऱ्या व्यक्तीची भावना करून दुसऱ्या व्यक्तीची भूमिका आपल्यावरती घेऊन अशा पद्धतीचे काही उद्गार ज्ञानोबारायांच्या मुखातून बाहेर पडले, म्हणजेच ते अभंग अशा पद्धतीचे बाहेर पडले. तर त्याच परार्थी पद्धतीतला जो अभंग आहे तो हा अभंग आपल्याला पाहायला मिळतो. महाराज, याचं कारण काय आहे? का हा अभंग असा बाहेर पडला असावा? का ज्ञानोबारायांनी परार्थी भावना व्यक्त केली? आणि परार्थी भावना आहे असं समजायचं तरी नेमकं कसं? तर तेजश महाराज, आपल्याला याच्यातून असं लक्षात घ्यावं लागेल, भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय हे साक्षात भगवंताचेच अवतार मानल्या जातात असं म्हणत नाही मी, म्हणजे शंका उपस्थित करत नाही. संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय हे साक्षात भगवंताचेच अवतार आहेत. आणि मग असं असताना सुद्धा ज्ञानोबाराय मला परमात्म्याची गोडी लागावी असं का म्हणत असतील? जर स्वतः भगवत स्वरूपच आहेत तर मग आवड निर्माण व्हावी असं का म्हटले? तर त्याचं कारण आहे, तुम्हा आम्हा जीवांची भावना भूमिका या अभंगाच्या माध्यमातून भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय मांडतात. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात परिमळाची धाव, म्हणून परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागो मज. स्वतः भगवत स्वरूप असल्याच्या नंतर मला आवड निर्माण व्हावी असं का म्हणावं? कारण आपण जर पाहितलं तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर हा अभंग पूर्ण या चारही भावंडाचा विचार मांडणारा, भगवत स्वरूपतेचा वर्णन करणारा हा अभंग आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबाराय परार्थी भावनेनं बोलायला लागलेले आहेत. बरीचशी अभंग आपल्याला पाहायला मिळतात. ज्ञानोबारायांनी परार्थी भावनेमध्ये वर्णन केलेला आणखी एक अभंग आपल्यासमोर गाऊन दाखवतो आणि गाण्याचा प्रयत्न करतो. विठाला 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 तुझी आन वाहीन गा वाही न गा विकोदेजा गात असताना कान देवराया देवराया बहु आवडसी जीवा पासोनिया बहु आवडसी जीवा पासोनिया कान्हडिया विठोबा कान्हडिया विठोबा. ज्ञानोबारायांनी परमात्म्याची आण म्हणजेच शपथ वाहिलेली आहे. मग परमात्म्याची शपथ वाहत असताना ज्ञानोबारायांना तुम्हा आम्हाला पटवून अथवा भगवंताला पटवून देण्यासाठी शपथ घेण्याची काही आवश्यकता आहे का? आण वाहण्याची काही आवश्यकता आहे का दादा? नाही.
कारण ते एकच आहेत ना, परमात्म स्वरूपच आहेत ना. पण परमात्म्याची आवड तुमच्या आमच्या अंतःकरणात एवढी असावी की त्या ठिकाणी आपण आण घातली तरी हरकत नाही. आणि मग ही परार्थी भावना या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानोबाराय व्यक्त करतात. वर्णन करत असताना महाराज बोलले, ज्ञानोबारायांची काही आणखी अभंग आपल्याला पाहायला मिळतात. धनंजय महाराज ज्ञानोबाराय अभंगामध्ये बोलत असताना वर्णन करतात की आज मी या संसारामध्ये आलो आणि मग संसारात मी आल्याच्या नंतर आता हा जो संसार आहे तर तो मी माझा संसार सफळ करायला लागलो. आजी संसार सफळ झाला गे माझे. आजी संसार सफळ झाला गे माझे. हाय देखी गे पाय विठोबा. देखी गे पाय आजी संसार सुफळ झाला गे माये. देखिले पाय विठोबाचे. मला वाटतं कधी कधी गाथा वाचत असताना, अभंग वाचत असताना, सेवा करत असताना आपण त्याच्यावरती कधीतरी शंका घेतली पाहिजे बरं का. कारण वाचकानं, पठण करणारा साधक असेल, श्रोतृवर्ग असेल तर शंका घेणं म्हणजे श्रोत्याच्या जिवंतपणाचं लक्षण आहे हे. आपण जर कीर्तनकारांनी जे सांगाल त्या गोष्टीवर जर मान डोलत बसलो आपण हे का नाही, तर हे जिवंतपणाचं लक्षण नाही दादा. कधीतरी त्या वाक्यावरती शंका घेतली पाहिजे. असं का? आज या अभंगावरती आपण शंका उपस्थित करू. थोरात दादा ज्ञानोबाराय म्हणतात आजी संसार सुफळ झाला. ऐका, तर ज्ञानोबारायांचं पूर्ण जीवनचरित्र जर आपण पाहितलं तर ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये संसार होता का किरण महाराज? नाही. कारण ज्ञानोबाराय आजन्म ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये आणि कुठल्याच संसाराचा लेश त्यांच्या जीवनचरित्रात आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि मग त्या ज्ञानोबारायांनी असं का म्हणावं की आजी संसार सुफळ झाला गे माये. बरं, ज्ञानोबारायांचा संसार आपण पाहितला. आपला संसार आपण काही छोट्या मोठ्या गोष्टी जरी आपल्याला प्राप्त झाल्या तर आपण सफळ झाला म्हणतो. आज जन्माचं सार्थक झालं. काय झालं म्हटले, आयफोन घेतला आहे का नाही. या गोष्टींनी आपला संसार सुफळ होईल का? ज्ञानोबारायांनी या ठिकाणी आज माझा संसार सुफळ झाला म्हणणं या पाठीमागचं काय कारण असावं? ज्ञानोबारायांना संसार होता का? तर नाही. संसाराच्या व्याख्या दोन पद्धतीत आपल्याला पाहायला मिळतात. स्त्री पुत्रादी या ज्या गोष्टी आहेत तर यालाही आपण संसार म्हणतो. तर याला बाह्य संसार म्हणा. आंतरसंसार कोणता आहे तर चिद अचिद या दोनही गोष्टीचं ज्ञान नसणं म्हणजेच संसार. ऐका बरं, मग त्यात संन्यासी असला काय आणि ब्रह्मचारी असला काय. जिथे सार आसाराचं ज्ञान नाही मग तिथं तो कुठल्याही अवस्थेत आणि कुठल्याही वेशात असो मोहनदादा, तर तो शेवटी संन्यासीच ठरतो बरं का.
संन्यासीच माफ करा, तो शेवटी संसारीच ठरतो. पण ज्ञानोबरायांकडे या दोनही बाबी जर आपण पाहितल्या तर ज्ञानोबरायांकडे या दोनही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मग आज संसार सुफळ झाला की माई या म्हणण्यामागचं तात्पर्य काय असेल तर ज्ञानोबरायांनी तुम्हा आम्हा जीवांची भावना करून बोललेले हे वाक्य, हे शब्द पाहायला मिळतात. आपण आपला संसार सफळ झाला हे कधी म्हणावं? संतान झाल्याच्या नंतर, लॉटरी लागल्याच्या नंतर, क्लास 1 अधिकारी तिथे आपण नोकरीवर लागल्याच्या नंतर नाही. तर ज्या दिवशी परमात्म्याचे चरण आपल्या अंतःकरणात स्थित होतील, ज्या दिवशी भगवंताचे चरण आपल्या दृष्टीच्या समोरून दूर जाणार नाहीत, देखिले पाय विठोबाचे, त्या दिवशी आपण म्हणावं की माझा संसार सुफळ झाला. विठाला 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 विठाला. आजचा विषय भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबराय फार गोड वर्णन करतात. ऐका, धनंजय महाराज, कधी कधी विषय उत्तम प्रतीचा असतो तर तिथे अधिकारीचा दर्जा खालचा असतो, आणि कधी कधी अधिकारी श्रेष्ठ असतात पण विषयाचा दर्जा खालचा असतो. ऐका, माझ्या व्याख्या लक्षात घ्या म्हणजे कीर्तन लक्षात यायला लागेल. कधी कधी विषय उत्तम प्रकारचा असतो, अधिकाऱ्याचा दर्जा खालचा असतो, आणि कधी कधी अधिकारी उत्तम असतो पण त्या ठिकाणचा विषयाचा दर्जा खाल पद्धतीचा असतो. तर आज वेदांत शास्त्र असेल, या शास्त्राचा विषय उत्तम प्रकारचा आहे पण त्या ठिकाणचा अधिकारी मात्र दर्जा घसरलेला आहे. आणि ज्ञानोबरायांच्या भावनेचा विचार जर केला, अनेक संतांच्या भावनेचा जर विचार केला तर त्या ठिकाणी विषय हा खालच्या दर्जाचा आहे पण अधिकार श्रेष्ठ आहे. ऐका, आता दृष्टांताच्या माध्यमातून पटवून देतो. सद्गुणी स्त्री आहे, कुळ उत्तम आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, पण ती स्त्री जर परघर म्हणजे अन्य घरी जर अगदी त्या ठिकाणी गेली, म्हणजे माझ्या शब्दाचा वाक्याचा विचार गांभीर्यानं घ्या, ती जर दुसऱ्या घरी गेली राहायला पतीचं घर सोडून, तर त्या स्त्रीचा अधिकार मोठा आहे. ऐका, मला काय म्हणायचं, या अधिकार किरणदादा मोठा आहे पण तिचा विषयाचा दर्जा खालचा आहे. लक्षात येते ना? विषयाचा दर्जा खालचा आहे. तू म्हणाल अधिकार कसा मोठा आहे? कारण अधिकार एवढा प्राप्त केलाय की तिला लाज, लज्जा, लोकबोल या गोष्टीचा ती काहीच विचार करत नाही. ऐका बरं, त्या पद्धतीत आजचा अधिकारी श्रेष्ठ आहे पण विषयाचा दर्जा खालचा आहे. ऐका, भगवान परमात्म्याच्या नितांत जवळ राहणारी भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांचा, भगवान संत श्रेष्ठ नामदेवरायांचं कृपापात्र अशा संत श्रेष्ठ जनाबाई वर्णन करतात, देवा, मी तुझ्या सान्निध्यात येत असताना, मी तुझं सान्निध्य प्राप्त करत असताना, जशी एखादी स्त्री परघरामध्ये जाते स्वतःचं घर सोडून, आज माझ्यावरती ती वेळ आहे, मी आज परघर निघाले. जनाबाई वर्णन करतात, रिघाले केशवा घर तुझे, रिघाले केशवा
येसवा या शब्दाचा अर्थ होतो वेश्या. काय अर्थ आहे? देवा मी आज त्या पद्धतीची झाले का? रिघाले केशवा घर तुझे. रिघणं म्हणजे दुसऱ्याच्या घरात घुसणं हा शब्द, हा अर्थ आहे. आणि मग आपला स्वतःचा पती सोडून जर आपण त्या भावनेनं अन्य कुणाच्या घरात प्रवेश करत असू तर हा विषय कसा आहे? खालच्या दर्जाचा. पण अधिकार केवढा आहे? लोकलाज नाही, काही नाही, काय घेणं ते नाही, कोण काय म्हणत असेल तर. आईसाहेब फार गोड बोलतात. दादा आईसाहेब म्हणतात, माझ्याविषयी समाजात काय चर्चा करत असाल तर करा, मला त्याचं काही घेणं नाही. ऐका, वेश्येच्या विषयी समाजात कोण काय बोलत असेल त्याचं काही आहे का? कोणाच्या तोंडाला हात लावता येईल का? नाही लावता येणार. आईसाहेब म्हणतात, माझ्या बाबतीत ते घडलं. आईसाहेब बोलायला लागल्या, आता तर मी हे केलंय. काय केलंय? मी पंढरपूरच्या बाजारामध्ये पाल ठोकलो. पाल म्हणजे कळतं ना? टेंट. आपण वारीला जात असताना जे आपल्याला राहतं झोपण्यासाठी, त्याला काय पाल म्हणतात, किंवा काही भागामध्ये रावटी म्हणतात, काही भागामध्ये टेंटही म्हणतात. ऐका, तर आईसाहेब म्हणतात, मी पंढरपूरच्या बाजारामध्ये मी पाल ठोकलं. आणि आता याच्या पुढं कोणाला काय करायचंय ते करा. काय? मराठवाड्यामध्ये आमच्याकडं बोंबलत असताना, म्हणजे भाषा थोडी मराठवाडी वापरतो, बोंबलत असताना असं म्हणतं, तुला बोंबलायचंय ना तर साधं बोंबलू नको, मग मनगटाला तेल लाव आणि मग बोंबल म्हणतात. पंढरीच्या पेटी मांडी येले पाल मनगटावर तेल घाला तुम्ही, मनगटावर तेल घाला तुम्ही. आईसाहेबांचं फार पहा ना हे बोलून. का अधिकार काय आहे? विषय कोणता आहे? आईसाहेब म्हणतात, मी पंढरपूरच्या पेठ शब्दाचा अर्थ होतो बाजार. पंढरपूरच्या बाजारामध्ये मी पाल ठोकले. कोणाला काय बोंबलायचंय तर बोंबला, काय आरडायचंय ते आरडा, साधं आरडू नका. मग मनगटाला तेल लावा, मनगटावर तेल घाला तुम्ही, मग काय आरडायचंय ते आरडा. आईसाहेबही बोलतात. आणि अभंगाच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायला मिळतं. विषय काय आहे आणि अधिकार काय आहे? अधिकार श्रेष्ठ पद्धतीचा आहे आणि विषय खालच्या दर्जाचा आहे. काय विषय आहे? ऐका, महाराज वर्णन करतात, परिमळ नाम सुगंध, आणि त्या सुगंधाच्या हव्यासाच्या पोटी तो सुगंध आपल्याला मिळावा, तो सुगंध आपल्याला घ्यावा, याच्यासाठी भ्रमर म्हणजेच एक भुंगा, एक कीटक, तो स्वतःचा प्राण त्याग करण्याच्या वेळेपर्यंत पोहोचतो, पण विषयाचं सेवन तो सोडत नाही. म्हणजे एक वेळेला जीव गेला तरी हरकत नाही, पण माझा छंद मी सोडणार नाही. परिमळाची धाव परिमळाची धाव भ्रमर परिमळाची धाव भ्रमर बोली, परिमळाची धाव भ्रमर बोली. ऐसी तुझी गोडी लागो मज, ऐसी तुझी गोडी लागो. परिमळाची धाव भ्रमर बोली, परिमळाची धाव भ्रमर बोली, परिमळाची धाव भ्रमर बोली, परिमळाची धाव भ्रमर बोली, परिमळाची धाव
प्रथम चरणामध्ये भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबराय वर्णन करतात. परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागू मज. यात विषयाचं वर्णन आहे आणि शास्त्रामध्ये 5 प्रकारच्या विषयाचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ही 5 विषय आहेत. आणि अन्य योनीमध्ये अन्य जन्मामध्ये जीवाला ही 5ही विषय भोगायला मिळतात. पण ऐका, पण त्या त्या योनीमध्ये एका एका विषयाचा भोग आहे. माझं चिंतन आपल्याला समजतं, जड जातं, हे मी आपली चेहरे पाहून काही जाणू शकत नाही, पण गरजेचं आहे. ऐका, हे का नाही, औषध जरी कडू असलं हे का नाही तरी आजार जातो एवढं निश्चित आहे. ऐका, अन्य जन्मामध्ये एका एका विषयाचा भोग आहे. पण मनुष्याचा जन्म आपल्याला प्राप्त झाला की या मनुष्याच्या जन्मामध्ये 5ही विषयाचा उपभोग आहे. आणि त्या 5 विषयाच्या अधीन आपण गेल्यामुळे आपल्याला परमात्म्याची प्राप्ती, परमतत्व हे आपल्याला गोचर होत नाही. नाम आपण त्या धामापर्यंत, त्या परमात्म्यापर्यंत पोहोचत नाहीत. सदृष्टांत आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करील मी. चक्रवर्ती राजा आहे आणि राजाला संतान नाही. सगळं काही वैभव आहे, एवढा सगळा आनंद आहे, पण त्या सगळ्या आनंदावरती पाणी फिरतं. तेजस दादा, आपल्या घराचा आवार नाम, घराच्या पुढचा पटांगण कितीही मोठा असू द्या, घरामध्ये सगळ्या सुखसुविधा मुबलक प्रमाणात आहेत. तोंडातून शब्द काढायचा, ती वस्तू समोर हजर होणार, एवढं सगळं वैभव आहे. पण त्या घरात रांगणारं लेकरू जर नसेल, त्या घरात रडण्याचा अथवा हसण्याचा आवाज जर येत नसेल, तर त्या सगळ्या आनंदावरून पाणी फिरतं, त्या सगळ्या गोष्टीवर म्हणजे विरजन पडतं त्यात, आहे का नाही. सगळं वैभव असतं, पण संतान जर नसल, कुठलीच गोष्ट त्या व्यक्तीला सुख प्राप्त करून देत नाही. राजा दशरथाचे शब्द आहेत. राजा दशरथ बोलतात, संताना वाचून हे राज्य मला खायला उठतं, अयोध्येचं राज्य मला खायला उठतं, संतान जर नसतील तर. आणि नेमकं या चक्रवर्ती राजाच्या जीवनामध्ये हे घडलं. सगळं वैभव आहे पण पोटी संतान नाही. राजानं विचार केला, माझ्या पश्चात हे सगळं कुणाला तरी वैभव दिलं पाहिजे, कुणीतरी या राजगादीवरती विराजमान झाला पाहिजे. काय करावं, काय करावं, काय करावं. पण तो अधिकारी असावा. कुणाच्याही अगदी हातात जर आपण राज्य सोपवलं तर या राज्याचं मातेरं व्हायला लागेल. राजा चतुर होता, राजा हुशार होता. राजाने 5 वेगळी वेगळी महाल निर्माण केली आणि त्या 5 महालामध्ये वेगळे वेगळे उपभोग ठेवले, वेगळ्या वेगळ्या सुख सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि नगरामध्ये दौंडी पिटवली. ऐका, उद्या सकाळी राजाने आवाहन केलेलं आहे. काय आवाहन आहे? उद्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत राजाला जो कोणी व्यक्ती भेटेल त्या व्यक्तीला राजा आपलं सगळं राज्य प्रदान करणार आहे, सगळं राज्य त्याला देऊन टाकणार आहे. आणि राजा 5ही महालाच्या शेवटी आसन टाकून बसलेला होता. आणि सगळी माणसं राजाकडे जात असताना, राजापर्यंत पोहोचायचे, त्यांना या 5 महालातून प्रवेश करायचा होता. लक्षात येते ना, या 5 महालातून प्रवेश करायचा आहे. पहिला महाल होता
त्या महालामध्ये असं सुंदरसं गायन चालायला लागलं होतं. जे तर गंधर्व गाथ गाणी ज्या ठिकाणी गंधर्वाचं गायन होतं, तर त्या ठिकाणी ज्या लोकांना शब्दविषय आवडतो ती लोक म्हटले, एवढं सगळं गायन सोडून आपल्याला पुढं कशाला जायचंय? थोडा वेळ 1-2 अभंग, 1-2 चाली, 1-2 लावण्या, 1-2 गाणी ऐकू म्हटलं आणि मग पुढं जाऊ. पण त्या गाण्यामध्ये तो एवढा रममान होऊन गेला की वेळ कधी गेला त्याला कळालं नाही. शब्दविषयामध्ये अडकलेली माणसं सगळी तिथं बसली. पुढच्या महालामध्ये मखमली कपडा असणारा अशा नंबर 1 स्पंचच्या गाद्या, म्हणजे ज्याच्यावर बसल्यावर 2 टप्पे माणूस खाईल आहे का नाही, अशा स्पंचच्या गाद्या, त्यावर मखमली कापडा थरलेला, AC सुरू केलेली, असं सुंदरसा अगदी त्या ठिकाणी. मग काही लोकांनी त्यावर पाय ठेवल्याबरोबर त्यांना तो मोह आवरला नाही. म्हटला जायचंय तर खरं पुढं आपल्याला, पण थोडा वेळ अंग टाकू. म्हटलं काय काय नरम आहे, काय नरम आहे. अंग टाकले आणि कधी वेळ निघून गेला त्यांना कळालं नाही. जी स्पर्श विषयामध्ये अडकलेली माणसं असतात आहेत ती त्या ठिकाणी गुंतली. तिसऱ्या महालामध्ये लोक पोहोचली ज्यांना शब्दाचा घेणं देणं नाही, ज्यांना स्पर्शाचीही आवड नाही. पुढं सुंदरशा अशा अगदी रंभा, मेनका, तिलोत्तमा अशा काही सौंदर्य संपन्न असणाऱ्या स्त्रिया, काही सुशोभीकरण केलेलं असा तो महाल. आणि त्या ठिकाणी जी लोक रूप विषयाला अगदी गुंतलेली आहेत ती सगळी ते पाहायला लागले. तो लख असा चमकायला लागला. मला काय शोभा आहे, काय शोभा आहे, काय शोभा आहे. सगळी माणसं तिथं अडकली. आणि 4थ्या क्रमांकाच्या महालामध्ये या सगळ्याचा त्याग करून काही पोहोचली होती. तर तिथं असा भजायचा गरम गरम वास यायला लागला. नेमकेच काढलेले असे, काय त्या मिरच्या तळलेल्या, काय ती शेंगदाण्याची चटणी, काय ते जिलेबीन, काय ते लाडून, काय ती बासुंदी, फुरके मारू मारू खायला लागली माणसं. आहा, काय आनंद आहे, काय आनंद आहे. याच्या पुढं स्वर्ग सुखही फिकाय म्हणे. स्वर्गातही हे पदार्थ मिळत नसतील. आनंदानं तो रस विषय सेवन करायला लागले. आणि हा पदार्थ एकदा चाकायचे की तो पदार्थ एकदा चाकायचे, अशी अनेक अनेक अन्नाची आरास त्या ठिकाणी केलेली. जी लोक रस विषयामध्ये अडकलेली ती तिथंच गुंतून बसली. आणि 5व्या क्रमांकाचा महाल, त्या महालामध्ये सुंदरसा अगदी त्या सुंदर गंधद्रव्ये जी आहेत त्या गंधद्रव्याचा अगदी त्या ठिकाणी आस्वाद. आहा, जी लोक अगदी त्या गंध विषयामध्ये भुललेली होती त्यांना कधी 6 वाजले सायंकाळचे कळालंच नाही. अशी एका एका विषयात ही सगळी माणसं या एका एका महालात अडकून बसली. पण राजापर्यंत त्या नगरातला एकही व्यक्ती पोहोचला नाही. ऐका, या सगळ्या गोष्टी सोडून जर नगरातला एखादा व्यक्ती तिथपर्यंत पोहोचला असता तर भविष्यात ही 5ही महाल त्याच्या ताब्यात होती. भविष्यात ही 5ही महाल त्याच्याच ताब्यात होती. वाटेल त्यावेळेला एका एका विषयाचा उपभोग तो घेऊ शकत होता. पण त्याला या गोष्टीचा विसर पडला आणि प्रत्येक व्यक्ती त्या 5ही महालात अडकून बसले. पण त्या नगरामध्ये सहज फेरफटका मारायला एक साधू आला होता. आणि त्या महात्म्याच्या लक्षात आलं, अरे या राजानं आवाहन केलेलं आहे, उद्या सकाळी उद्या सायंकाळी 6 वाजता राजाला जो कोणी व्यक्ती भेटेल त्याला राज्य प्रदान करणार आहे. आणि मग तो साधू, तो महात्मा एकही विषयामध्ये न गुंतता सरळ त्या राजापर्यंत पोहोचला आणि सगळं राज्य ताब्यात करून घेतलं. वास्तविक मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर तुमची आमची ही स्थिती व्हायला लागते. या एका एका विषयाचा उपभोग घेण्यामध्येच आपलं आयुष्य निघून जातं, पण परमार्थ करायला वेळ मिळत नाही. वास्तविक त्या परमात्म्यापर्यंत राजा कोण आहे? परमात्मा आहे. त्याच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर
आपण वाटेल त्या सुखाचा उपभोग घेऊ शकतो, पण त्या अगोदर या पंचविषयाचा त्याग करावा लागतो. पण हा जीव अनेक जन्मातले संस्कार आपल्यावरती असल्या कारणानं या विषयाचा त्याग आपल्याकडून घडत नाही. विठाला विठाला शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. अन्य जीवातला, अन्य जन्मातला जर विचार आपण केला तेजश महाराज, तर आपल्या लक्षात येतं शब्द विषयामध्ये गुंतलेला जो प्राणी आहे तर तो हरिण आहे. त्या हरिणाला शब्दविषय एवढा आवडतो की त्या विषयाच्या पुढं तो प्राण त्यागायला तयार होतो, पण तो विषय सोडायला तयार होत नाही. आपण कधी हरण पाहिले ना? हरिण पाहिलेला आहे ना? छान, त्याला असे लांब लांब केस असतात ना? नाही, ऐका. हरिणाला पकडत असताना ते जे पारधी लोक आहेत तर फार प्रयत्न करण्याची गरज पडत नाही त्यांना. त्यांच्याकडे ते बीन नावाचं एक वाद्य असतं, ते वाद्य वाजवतात आणि वाद्य वाजवल्याच्या नंतर जवळपासच्या जंगलातली, झाडातली, झुडपातली जी हरणं असतील तर ती हरणं त्या आवाजाचा शोध घेत घेत तिथपर्यंत येतात. कुठपर्यंत? ज्या हरणाला माणसाचा नव्हे तर अन्य प्राण्याचाही माग लागल्याच्या नंतर, म्हणजे त्याच्या कानावर आवाज जरी आला एखाद्या प्राण्याचा तर पळून जाणारा जो प्राणी, इतका भित्रा प्राणी, हरणा एवढा भित्रा प्राणी अन्य आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून व्यवहारात मराठवाड्यात आमच्याकडे एक म्हण आहे, भित्र्या माणसाला सहज म्हणतात हरण काळजाचा तो माणूस आहे. कसा आहे? हरिण काळजाचा माणूस आहे. हरिण काळजाचा म्हणजे भित्रा, एवढा भित्रा प्राणी हरिण. पण त्या हरिणाला सुद्धा शब्दविषय एवढा आवडतो दादा, त्या पारद्यानं ती बीन वाजवली रे वाजवली, स्वतःहून तो हरिण त्या ठिकाणी येतो आणि त्या पारद्याच्या बाणाचा शिकार होतो. विठाला उत्तरार्धामध्ये बोलतात, जाय विसरून देहभाव. तो स्वतःचा देहभाव विसरून जातो आणि त्या ठिकाणी गुंततो, आरगतो, स्वतःचा प्राण त्याग करतो. एवढ्यावरही त्याचा अगदी थांबत नाही दादा. मग त्या हरिणाची इच्छा एका हिंदी कवीने व्यक्त केली महाराज. ते कवी वर्णन करतात, हरिण बाण मारल्याच्या नंतर त्या पारद्याशी संवाद करतो. कवीची भावना आहे. कवी म्हणतो ते हरिण त्या पारण्याला बोलतो, त्या पारद्याला बोलायला लागतं. म्हणे काय म्हणायला लागतं? कब देखत हो पारधी बुरा लगा है घाव, मारो तोड़ो चीर करो मांस पकावो खाव. ते हरिण बोलायला लागलं, मला मारा, माझे तुकडे करा, मला चिरा. एवढंच नाही, माझ्या अंगाची कातडी काढा आणि त्या आसनावरती बसा आणि मग थांबू नका. तर मग काय करा, एवढं करूनही तुम्ही ती बीन वाजवा आणि तो शब्द विषय तो माझ्या कानावरती आला पाहिजे. मेल्याच्या नंतर कानावर येईल का बरं ते? पण त्याचा भाव एवढा आहे, एवढं केलं तरीही मला तो शब्द विषय सोडायचा नाही. एवढा त्या शब्दविषयात गुंतलेला एक प्राणी आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे हरिण. दुसरा विषय आहे स्पर्श, आणि त्या स्पर्श विषयामध्ये हत्ती गुंतलेला आहे आणि त्या हत्तीला स्पर्श विषय आवडतो म्हणे. आता हत्ती पकडणारे लोक काय करतात? तुम्ही म्हणाल काय प्राणी संग्रहालयातून आलात का काय तुम्ही? ऐका नाही, ऐका.
हाती पकडणारे लोक त्या हत्तीला पकडण्यासाठी अरण्यामध्ये खड्डा खोदतात आणि त्या खड्ड्याच्या बाजूला चित्रात सुंदर अशी तयारी केलेली हत्तीन उभी करतात. त्या हत्तीनीला स्पर्श करण्याच्या भावनेनं ज्या वेळेला येतो तर त्या खड्ड्याच्या वरती थोडासा हिरवा वगैरे काही असं गवत वगैरे टाकतात आणि हत्तीचा पाय त्या खड्ड्यात गेल्याबरोबर हत्ती त्या खड्ड्यामध्ये अडकतो आणि स्वतःच्या प्राणाला मुकतो किंवा स्वतःला बंधन प्राप्त करून घेतो स्पर्श विषयाच्या आधीन गेल्या कारणाने. त्यानंतरचा विषय आपल्याला पाहायला मिळतो रूप विषय. आणि या रूप विषयामध्ये ज्याला पतंग असं पुराणाने शास्त्रानं वर्णन केलेलं आहे महाराज. तर या पतंग नावाचा जो कीटक आहे हा कीटक त्या रूप विषयामध्ये गुंतला आणि रूप विषयामध्ये गुंतल्यामुळं पतंगा नावडे ज्योती खद्योता भानूची खंती त्यांना बरं वर्णन करतात. त्या रूप विषयात आधीन होतो. किती आधीन होतो ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय. पतंगादिपे आलिंगन तेथ त्याचे अचूक मरण तेवी विषय आचरण आत्मघाता. ज्ञानोबराय बोलतात त्या ठिकाणी त्या कीटकाचा मृत्यू आहे. स्वतःचे पंख त्या दिव्यावरती त्या ज्योतीवरती झडप घालतो आणि पंख जाळून शेवटी मृत्यूला प्राप्त होतो. हा विषय त्या पतंगाला आवडतो आणि प्राणाला मुकतो. त्यानंतरचा विषय येतो गंध. आणि या गंध विषयामध्ये माशाचा नंबर लागतो. म्हणजे कोणता मासा जो पाण्यामध्ये राहतो. मला वाटते तुम्हाला ह्या गोष्टी सांगण्याची आता गरज नाही का, कारण आपण मुंबईमध्ये राहता आणि मुंबईमध्ये हा विषय आपल्याला जास्त पाहायला मिळतो. कारण पाण्याची मुबलकता आहे. नवे नवे समुद्रातच बाजूला मुंबई आहे का नाही बेटावरती. विठाला 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 माशा पकडणारी लोक आता नदी वगैरे असेल पाटबंधारा असेल अशा ठिकाणी मासे पकडत असताना ती लोक काय करतात किरण महाराज, लोखंडाचा गळ त्याला दोरा बांधलेला आणि तो पाण्यामध्ये टाकत असताना त्याला आपल्या पिठाची कणिक म्हणा मांसाचा तुकडा म्हणा त्याला लावून पाण्यामध्ये टाकला फेकला की जवळपास असणाऱ्या माशांना असं वाटतं अरे काहीतरी खाद्य आहे, काहीतरी खाण्याचा अगदी पदार्थ आहे. ते धावतं आणि त्या पदार्थाला गिळून घ्यायला लागतं, खायला लागतं. तर त्यावेळेला तो जो गळ आहे तो जो काटा आहे त्याच्या नरड्यामध्ये अडकतो आणि स्वतःला संपवून बसतो. हा विचार भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय फार गोड वर्णन करतात. आमिषाच्या मिसे गळ गिळी मासा मरण पावे मरण पावे मरण पावे
त्याला ते आमिष दिलंय आणि त्या आमिषाच्या इच्छेनं तो मासा त्या ठिकाणी झडप घालतो आणि तो घास आपल्या तोंडामध्ये धरल्याबरोबर तो गळतो, काटा त्याच्या नरड्यामध्ये अडकतो आणि स्वतःच्या प्राणाला मुकतो. याच पद्धतीत आम्हा जीवांचं जीवन या पद्धतीत अडकल्या गेले. रस विषय हा त्या माशाला आवडला. आणि 5व्या क्रमांकाचा जो विषय आहे तर तो विषय आहे गंध. आणि हा गंध विषय कोणाला आवडतो? भ्रमराला. भ्रमर म्हणजे कोण? भुंगा. कोणता भुंगा? जो भुंगा ज्या ठिकाणी कमळाचं फूल उमललेलं असतं त्या ठिकाणचा तो गंध घेण्यासाठी जातोय. ऐका बरं, ह्या भ्रमराची फार फार गोष्ट आहे, मजेशीर आहे. काय मजेशीर आहे? त्या भ्रमराला, त्या भुंग्याला तो गंध विषय एवढा आवडतो. सूर्यविकाशिनी कमळ असेल, कारण कमळामध्ये 2 प्रकार आहेत, सूर्यविकाशिनी आणि चंद्रविकाशिनी. म्हणजे सूर्य उगवल्याच्या नंतर जे कमळ उमलतं आणि सूर्यास्ताला आपली पाकळी मिटून घेतं त्याला सूर्यविकाशिनी कमळ म्हणावं. आणि सूर्य मावळल्याच्या नंतर जे कमळ उमलतं आणि सूर्य उदयाच्या अगोदर जे कमळ मिटतं त्याला चंद्रविकाशिनी म्हणावं. ऐका, अशी 2 पद्धती. तर सूर्यविकाशिनी कमळामध्ये जो गंध आहे तो गंध घेण्यासाठी गेलेला कमळ, माफ करा, भ्रमर म्हणजेच भुंगा. ऐका, फार मजेशीर आहे. त्या भुंग्याला ते कमळ एवढा आवडतं, एवढा तो गंध आवडतो. किती आवडतो? महाराज म्हटले, सायंकाळ झाला, सूर्यास्त झाली आणि सूर्यास्त नव्हे तर कीर्तन सोडण्याची जरी वेळ आली, ऐका, तरी तो कमळ तो भुंगा त्या कमळातून बाहेर पडत नाही. तेजस दादा, तुम्ही म्हणाल मग काय झालं? तर ते कमळ मिटलं. कमळाने त्या आपल्या पाकळ्या बंद करून घेतल्या आणि आत तो भुंगा अडकून बसला. म्हटले, भुंगा अडकला तर काय कठीण आहे त्याला? काय कठीण आहे? आणि खरंच आहे, त्या भुंग्याला फार कठीण नाही दादा. का? ज्ञानोबांनी वर्णन केले, जो भुंगा वाळलेलं कोरडं लाकूड कोरून बाहेर पडतं. ऐका, वाळलेलं कोरडं लाकूड कोरून जे भुंगा बाहेर पडतो त्या भुंग्याला कमळाची पाकळी कोरायला किती वेळ लागतो? म्हटले 1 तास देऊनही पूर्ण नाही झाला या भुंग्याला. ऐका नाही हा, महाराज म्हटले, पण तो मोह त्याच्या ठिकाणी असल्या कारणानं नातरे भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळिके माझे सापडे कोवळीये. त्याला किती मोह आहे एक उवी सांगतो आणखी. आता मला सुद्धा तो मोह आवरणं. ऐका, आता त्याचा विषय सांगत असताना जर मोह आवरत नसेल तर त्याला किती मोह असेल बरं? हे का नाही? त्याला किती मोह आहे दादा? ऐका, कमळावरी भ्रमर पाय ठेविती हळुवार. का हळुवार ठेवतो? तर त्याच्या अंतकरणातला भाव ज्ञानोबांनी प्रतिपादन केलाय दादा. काय? कुचुंबेल केशर इया शंका. माझ्या पायाचं नख या कमळाच्या पाकळीला लागेल आणि या कमळाला त्रास होईल, हा भाव त्या भ्रमराचा. काय ज्ञानोबांची अगदी त्या ठिकाणी सूक्ष्मदृष्टी असेल. आता हा विचार कोणत्या कमळाचा नाही चालत, कोणत्या भुंग्याचा नाही चालत, तर हा विचार तुमचा आमचा चालतो. ऐका दादा, जो भुंगा आईनं काम सांगितल्याच्या नंतर नाही म्हणतो, जो भुंगा आई काही सेवा कर म्हटलं तर नाही हे शब्द उच्चारतो, तोच भुंगा घरात बाई आल्याच्या नंतर सगळी कामं करायला लागतो. त्या भुंग्याचा विचार चालतो. मालक आज पाणी आणावं लागतं आणि आई तांब्या भरून द्या म्हणते त्यावेळेला घे ना म्हणतो, आहे का नाही? कोण? भुंगा. विचार कोणाचा आहे? घे ना उठून म्हणतो, आहे का नाही? भुंगा. आणि मग बाईनं जर घरातल्या हांडा जरी डोक्यावर दिला तर नाही म्हणत नाही. जो भुंगा, ऐका, जो भुंगा
कोरडं लाकूड कोरून बाहेर पडतो नाम. आईसारखं ज्याचं हृदय आहे त्या आईला नाकारून बाहेर पडतो. त्या भुंग्याला जर बाईनं सांगितलं मालक आज बाहेर जायचं नाही, आहे का नाही, बाहेर, मग तू म्हणतील तसं, आहे का नाही. बाईनं जर सांगितलं मालक आज आपल्याला फिरायला जायचं, आणि आई जर कधी म्हटली असेल तीर्थयात्रेला जायचं, तर ते कधी, आहे का नाही, नाकारलेलंच कधीही. ज्या भुंग्यानं, तो भुंगा आज या ठिकाणी एवढा गुंततो, केवढा, की माझ्या पत्नीचं कधीच मन दुखवू नये म्हणून इंदुरीकर महाराजांच्या भाषेत सांगायचं जर म्हटलं तर टीव्हीचा आवाज वाढवून भांडी घासणारा भुंगा. विठाला 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 विषय खालच्या दर्जाचा आहे पण अधिकार मोठा आहे. वास्तविक त्याच पद्धतीत या ठिकाणी भुंग्याला प्राण त्याग करण्याची वेळ येते पण विषय सोडत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात परिमळाची धाव भ्रमर ओढी तैशी तुझी गोडी लागू मज. देवा त्या भुंग्याला जेवढी आवड त्या परमात्मा त्या गंधाची आहे तेवढी आवड मला भगवंताची लागावी. सरळ सरळ अभंगाचा अर्थ सांगून टाकतो, वेळ संपलेलीच आहे. आविट गे माय विटेना, त्या परमात्म्याची आवड आपल्याला निर्माण व्हावी. पण तो परमात्मा आहे कसा, तर तो परमात्मा आजो नित्य शाश्वतो यम पुराणो. भगवद्गीता जीवाचं वर्णन करत असताना चेतन अमल सहज सुखराशी ईश्वर अंश जीव अविनाशी. चेतन अमल सहज सुखराशी, जसा शिव आहे त्याच पद्धतीचा जीवही आहे. आविट गे माय विटेना, परमात्मा आविट आहे. परमात्मा कधी संपणारा नाही. तो परमात्मा आहे तसाच आहे आणि तो त्रिकाला आबाधित आहे म्हणून तो आविट मानला जातो. मग जवळ आहे पण भेटत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. का भ्रांताशी कामू विषयावरी विषय विषयाचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. तो परमात्मा अशा पद्धतीचा आहे. एक दृष्टांत नाही पुरला म्हणून पुढचे 5 मिनटं घेतले, आहे का नाही. पुढचे 5 मिनटं घेतले. तृषा लागली या जीवनात तेवढी. तहानलेल्या व्यक्तीला अन्य पदार्थ आवडत नाहीत, त्याला फक्त आणि फक्त पाणीच हवे. त्या पद्धतीत माझ्या जीवनात कितीही दुःख आले तरी हरकत नाही. मला जरी आकाश वर पडो पाहे वडवा, आहे का नाही, त्रिभुवन भंगा जाय वडवान त्रिभुवन खाय परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. ही जशी आवड आहे तशी तृषा लागली या जीवनात ओढी तैशी तुझी गोडी लागू या जीवा. महाराज म्हटले बाप रखमा देवरू विठ्ठली आवडी गोडी येशी गोडी मिळून गेली. ऐका, जे कुटस्थ चैतन्य आहे आणि त्या कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजेच हा जीव आहे. आणि ज्या वेळेला हा जीव त्या प्रतिबिंबामध्ये परत सामावल्या जाईल, म्हणजे त्या कुटस्थ चैतन्यामध्ये सामावल्या जाईल, त्यावेळेला या प्रतिबिंबाची आणि कुटस्थ चैतन्याची भेट झाली म्हणजेच ही गोडी त्या गोडीमध्ये मिळून गेली. म्हणजे गोडी येशी गोडी मिळून गेली. अभंगाचा साधा सरळ माझ्या बुद्धीला झेपेल अशा पद्धतीचा अर्थ आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. वास्तविक माझ्या पदरात 1च तास होता. जवळपास 13 तासाचा प्रवास करून मी आपल्यापर्यंत आलो. पण 1च तासामध्ये मला माझं भांडवल आटोपावं लागलं, याची खंत व्यक्त करतो. पण अभंगाचं पूर्ण चिंतन ऐकावं असं वाटत असेल तर पुढच्या वर्षाची अपेक्षा ठेवतो. विठाला 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 असो. भगवान संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा अभंग आहे आणि अभंगावरती जसा मला प्रयत्न करता येईल त्या पद्धतीचा मी विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. सर्व मंडळी शुद्ध आहेत, सुशिक्षित आहेत, उच्च पदवीधर आहेत आणि आपल्यासमोर ज्ञानोबारायांच्या अभंगाचा मी माझ्यासारख्या पामरांनी अर्थ व्यक्त करावा एवढा काही फार मोठा मी नाही असं समजून आपल्या सर्वांच्या चरणाचा
एकदा परत स्पर्श करतो आणि माझ्या वाणीला विश्रांती देऊन आपल्या सर्वांचा निरोप घेतो. याच कार्यामध्ये, याच सेवेमध्ये उत्तरोत्तर माझी आवड निर्माण व्हावी आणि ते कार्य भगवान परमात्म्याने माझ्याकडून करून घ्यावं एवढीच एक अपेक्षा बाळगतो. आणि कुणाच्याही नामाचा नामोल्लेख न करता या सर्वेश्वर भगवान देवालय ट्रस्टच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो त्या सर्वांचे अगदी या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अध्यक्ष श्री भाऊ कोरगावकर व उपाध्यक्ष श्री विनायक गाढवे भाऊ, या सर्वांचे अगदी मी धन्यवाद व्यक्त करतो. सचिव श्री हरिभक्तपरायण लक्ष्मण मामा तुपारे, जालिंदर महाराज हिंगे व उपसचिव महादेव महाराज तांबे असतील आणि खजिनदार नंदकुमार थोरवे व राजेंद्र घाडगे, या सर्वांचे एकदा पुनश्च धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विश्रांती देतो.